सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः ॐ नमः सिद्धेभ्यः नमः श्रीवर्धमानाय निर्धूतकलिल आत्मने सालोकानां त्रिलोकानां यद्विद्यादर्पणायते नमो अर्यन्तानं नमो सिद्धानं नमो आयर्यानं नमो अज्झायानं नमो लोये सवसाहुनं। जय बोलो श्री आदिनाथ प्रभु भगवान की, जय बोलो श्री महावीर प्रभु भगवान की, आचार्य श्री कुंद कुंद स्वामी की, आचार्य श्री विशुद्ध सागर महाराज की, जय बोलो 3,9 करोड़ मुनि राजों की। बंधुओं, यह जिनेंद्र भगवान की दिव्य देशना है जो भव्य जीवों को आनंद देने वाली और कल्याण करने वाली ऐसी जिनेंद्र भगवान की दिव्य देशना है। इसलिए समतभद्र स्वामी ने रत्नकांड सावकाचार में आपको पहले ही सूत्र में धर्म का सूत्र बताया है, यानी देशयामी समीचीनम धर्म कर्म निर्वणम संसार दुखो तो सत्वान योधरते उत्तम सुखे। आपको सुख में कोई पहुंचाने वाला है तो उसका नाम धर्म है। आज जयसिंहपुर में देखो, जैसे महावीर भगवान का समोशरण जाता है और वहाँ लोगों की भीड़ रहती है, लोग समोशरण में आते हैं, ऐसे ही आज आचार्य श्री का समोशरण जैसे यहाँ जयसिंहपुर में आया तो आप लोगों की धर्म सुनने के लिए आपके कान तरस रहे हैं, क्योंकि आचार्य श्री की ऐसी देशना है जैसे अमृत की वाणी रहती है, अमृत पीने से अमर हो जाता है, वैसे ही इस वाणी को सुनकर जीव अपनी कर्मों की निर्जरा करते हैं और स्वर्ग सुख भी पा लेते हैं और मोक्ष भी प्राप्त कर सकते हैं। इसलिए भी कहा है, जे देव गुरु जहाँ धरे जग में तीरथ होय। ऐसे गुरु आपके जयसिंहपुर में आए हैं जिन्होंने 1 लाख पैदल यात्रा करके आज यहाँ इस जयसिंहपुर में आए हैं, और ऐसी यात्रा करते समय आचार्य श्री कहाँ नहीं गए हैं, यानी सब तीर्थ आचार्य श्री के हो गए हैं। और ऐसे तीर्थों की वंदना करके आचार्य श्री यहाँ आए हैं तो गुरुचरण जहाँ रहते हैं वो गांव आज तीर्थ बन जाता है, जयसिंहपुर तीर्थ जैसा हो गया है। तो आप सब मराठी भी जानते होंगे, तो मराठी में एक कहानी है। एक माणूस रस्त्यामध्ये चालत होता, चालता चालता काय होतं, त्याची सावली त्याच्या संगत चालत होती। एकटाच होता, पण थोडं पुढे गेल्यानंतर त्याच्याबरोबर दुसरी एक सावली छाया त्याच्याबरोबर चालू लागली। चालता चालता त्याने त्याची नजर त्या सावलीकडे गेली, छायाकडे गेली, तर तो काय होला, घाबरला आणि विचारतो, कोण आहे तूस? तो म्हणतो, मी यमराज आहे, तुला न्यायला आलोय। यमराज म्हणल्यावर कोणीही घाबरतं। तो घाबरून म्हणाला की अचानक कसं काय आलास?
पत्र पाठवलं नाही आणि अचानक येऊन टपकला, तर तो म्हणतो की आता मी येणार नाही, आता माझी येण्याची वेळ नाही, जाण्याची वेळ नाही, तर तू काय कर, परत ये आणि येताना काय आणि पत्र पाठव. ते बोलतो ठीक आहे. असे कित्येक दिवस जातात आणि तो संसारामध्ये परत रमतो. आणि किती वय झालं तर काय होतं, 40 वय झालं तर डोळ्यामध्ये काय येतं, चष्मा येतो आणि त्याला दिसायला कमी येतं. तर तो काय करतो, तर चष्म्याच्या दुकानामध्ये जाऊन एक चांगला चष्मा खरीद करतो आणि आपलं जीवन चालू ठेवतो. आणि इतने आयु बीत जाती है तब भी जीवों को आत्मकल्याण की भावना नहीं होती. यानी 12 भावना में यही तो कहा है, प्यारी आयु ऐसी बीते पता नहीं पावे. यानी आशा आणि जो शरीर है वो भी आयु ख़त्म हो जाती है, मगर मन की आशा कभी ख़त्म नहीं होती. तर असंच दिवस गेल्यानंतर पुढे काय होतं, जो केस काळे होते ते काय झाले, पांढरे झाले. पांढरे झाल्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं, नाव्याच्या दुकानात जाऊन जे पांढरे केस होते त्याला काळं केलं. यानी किती जीवन जगण्याची किती आशा असते, पण मरण तर होणारच. आणि जीवन आहे तर मरण बी आहे आणि संयोग आहे तर वियोग बी आहे. ह्याचं आपल्याला भान ठेवायला पाहिजे. काल कोणचा आहे, पंचम काल आहे. तर एका कवितामध्ये सांगितलं आहे, पंचम काल हा सोंग झोपीचे घेऊ नको, क्षणाक्षणाने आयुष्य घटते, विसर याचा पडू देऊ नको. बालपणीचे खेळता डोळ्यामध्ये धूळ घालू नको, ज्ञानार्जनाची वेळ असेही अमोल संधी सोडू नको. पुढे वाढला मोठा झाला परस्त्री वेश्या शिवू नको. दारू मद आणि मांस सेवणी जीवा लुलुपी बनू नको. गुप्त गोष्ट बायकोच्या लाडात फसू नको. माता पिता गुरुदैवत असते त्यांचा अनादर करू नको. केसही पिकले दातही पडले तारुण्य भाव मारू नको. कधी येईल यमराजाचे आमंत्रण सारे विसरून बसू नको. धर्मव्रत पाळण्यासाठी आपल्याला जीवनामध्ये हे धर्म आणि व्रत हेच आपल्या संगट येणार आहेत. आणि त्यामध्ये काय सांगितलं आहे, मोक्षपदाला जाण्यासाठी सोपाना असे विसरू नको. आणि मोक्ष जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर दुसऱ्या गाथामध्ये रत्नक्रांत सावकाचारमध्ये सांगितलं आहे. आणि सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र, इसे ही अरिहंत भगवान ने धर्म कहा है. आणि इनसे उलटे मिथ्या दर्शन, मिथ्या ज्ञान, मिथ्या चारित्र हे संसारामध्ये आपल्याला भटकवणार आहेत. तर आपण धर्माची ओळख केली पाहिजे आणि आपल्या आत्मकल्याण कसं होईल याचा विचार केला पाहिजे.
नाहीतर त्या माणसासारखं बघितलं तर त्याने पहिले 40 वर्ष झाल्यानंतर 40मध्ये चष्मा लागतो आणि काही दिवस गेल्यानंतर त्याचे केस पांढरे होतात आणि काही दिवस गेले तर कानामध्ये काय होतं, ऐकू येत नाही. तर ऐकू येत नसल्यानंतर लोकांना बी त्रास होतो आणि जो ऐकू येत नाही त्या लोकांना बी त्रास होतो. तर त्यांनी काय केलं, दुकानामध्ये जाऊन एक मशीन खरेदी केली आणि कानामध्ये बसवून चांगलं ऐकू या लागलं. तर असंच जीवन माणसाचं चालू राहतं. त्या माणसाने कानाची मशीन कानामध्ये घालून आपलं जीवन असंच व्यतीत करत असताना पुढे काय झालं, अजून पुढे दात पडले. दात पडल्यानंतर खाता येत नाही, ना बदाम खाता येत नाही, ना लाडू, ना की काजू. तर काय करतात, कुठून कुठून खातात. आणि म्हाताऱ्या माणसाला काय करतात, खलबत्त्यामध्ये कुटतात आणि त्याला देतात. कारण काही दातच नाही तर कसे खाणार. तर त्यांनी काय केलं, डॉक्टरपाशी जाऊन एक दात कवळी बसवली आणि चांगले दात जो 32 आहे ते बसवून चांगलं फिर खायला येत. आणि कितनी जीव असं जीवन चालू ठेवतात. मग पण मरण आहे याचं बी आपल्याला भान ठेवायला पाहिजे. आणि पूर्व जो जन्मे है वो मरण करके यहाँ आए हैं. आणि आपण पूर्वी जन्म मरण कित्येक वेळा केलं आहे. म्हणून सांगितलं आहे की धीर बी मरतो आणि अधीर बी मरतो. म्हणून काय केले पाहिजे, तर धीर धारण करून आपलं समाधी मरण साधलं पाहिजे. जर समाधी मरण साधलं तर कमीत कमी 32 भावामध्ये तो जीव मोक्षाला जातो. मोक्षाला आणि तिथं काही बी त्रास नाही. जिथं इथं एवढं काम करावं लागतं माणसाला, तर मनुष्याचं सुख वेगळं आहे आणि देवांचं सुख तुमच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्हाला इथं काम कष्ट करावं लागतं, पण देवाला स्वर्गामध्ये देवांना काही करावं लागत नाही. त्यांच्या मनामध्ये आलं भूक लागली तर अमृत जडतं आणि त्यांची भूक शांत होती. म्हणून शांतीसागर महाराजांनी बी सांगितलं आहे शेवटच्या उपदेशामध्ये, जेवण पाणी म्हणल्यानंतर पोट भरणार नाही, जवळ क्रिया केल्यानंतरही पोट भरतं. म्हणून त्यांनी सांगितले की कमीत कमी आपण 10 मिनटं या 5 मिनटं आपलं आत्मचिंतन करायला पाहिजे. जर आत्म्याची ओळख झाली तर आपल्याला कशाची भीती वाटत नाही. कारण आत्मा कसा आहे, जो आत्मा आहे तो कधीही मरत नाही. आणि जन्म मरण चालू असताना बी आत्माची आपली सत्ता आपण ओळखलं पाहिजे. नाहीतर कित्येक जीव अज्ञानाने समजतात की मी मेल्यानंतर सर्व संपलं. असं नाही. या 4 गती आहेत, मनुष्य गती, नरक गती, तिर्यंच गती, देवगती आणि 5वी मोक्ष गती आहे.
तुम्ही इथून गेल्यानंतर बी तुमचं अस्तित्व असणार. कारण कुठेही तुम्ही जसे कर्म केले आहे तसे आपल्याला कर्माचं फळ भोगावं लागतं. जो जस करे तस जो कर्म है वैसे ही जीवों को फल को चाकना पड़ता है. कर्म करी विश्व राका, जो जस करे तस फल चाका. जो जैसा कर्म करता है उसको वैसा कर्म फल देता है. कोई मायाचारी करे तो उसको तिर्यंच गति में जाना पड़ता है, और कोई कषाय करे, क्रोध करे तो उस जीव को नरक गति में जाना पड़ता है. और कोई धर्म करता है और सत्पात्रों को दान देता है तो उस पात्रों के दान से उस जीव को मनुष्य गति में भी सुख मिलता है, और इस मनुष्य गति के जाने के बाद भी उसको स्वर्ग गति में सुख मिलता है. तो आपको क्या करना है ये आपके हाथ में है. कुंद कुंद स्वामी ने भी कहा है, जम रुचई तम कुज्जा, यानी अशुभ भावों से नरकायु मिलती है और शुभ भावों से स्वर्गायु मिलती है. अब जो तुम्हारी इच्छा है वो करो. ऐसे किसने कहा? आचार्य श्री कुंद कुंद स्वामी ने. अब ये आपके ऊपर है. आपण चांगले भाव केले तर आपल्याला चांगली गती मिळते, आणि वाईट भाव केले तर वाईट गती मिळते, यानी कुगती मिळते. तो सुगती पाहिजे असेल तर आपण नेहमी धर्मामध्ये राहून आपलं जीवन मनुष्य गतीमध्ये आहेत त्या मनुष्य गतीमध्ये असताना आपलं आत्मकल्याण कसं होईल याचा आपल्या मनामध्ये विचार केला पाहिजे, आणि सतत देवशास्त्र गुरु यांचं सानिध्य आपल्याला लाभलं पाहिजे. असं आपल्या मनामध्ये विचार करून आपण आपलं मनुष्य जीवनामध्ये येऊन आपण आपलं कल्याण करू शकतो. जय बोलो महावीर भगवान की जय.